नमस्कार, गुड इव्हिनिंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। आज सकाळी लवकर उठून हॉस्पिटलला गेले। माझी गाडी बंद असल्यामुळे मी रिक्षाने गेले, त्यामुळे येताना मला जरा उशीर झाला। रिक्षा काही मिळतच नव्हती। उबरवाले पण एक्स्ट्रा चार्जेस मागू लागले रिक्षाचा, तर ते रिक्षा बुकिंग होण्यात वगैरे जरा वेळ गेला। तर घरी आले, फ्रेश वगैरे झाले आणि नितूला पण फ्रेश केलं। आता आम्ही निघालेलो आहोत एका मंदिरामध्ये। आज आहे स्वामी समर्थ प्रकट दिन। सर्वांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। बाळ या ठिकाणी आईचा लाड करते। किशी लाडामध्ये चष्मा नाही काढायचा पिलू, चष्मा दे। फोन आला, फोन बघूया। आता आम्ही तिघी जण घरातून जरा बाहेर जातो। मंदिर आहे घराशेजारीच, मंदिरात जाऊन येऊया चला। मंदिरातून जाऊन आलो, छान दर्शन झालं। स्वामींचं दर्शन घेतलं की मन अगदी प्रसन्न होतं। घरी आलोय, आता पार्किंग मध्ये थांबलोय। नितू आणि विद्या इथे खेळत आहेत। नीट तुझा लपून बस तिकडे तिकडे। अगं लपून बस नीट तू। विद्या आणि नित्तू दोघी जणी लपाछपी खेळतात। नित्तूने डाव घेतलाय। नित्तू जाणार आहे आता विद्याला शोधायला। नित्तू कुठे गेली आता, तू शोध चल। सापडली आतू। आतूला पकडलं। कुठे आहात तू बाळाची? कुठे आहात तू? हा शोध शोध आतूला, शोध शोध। बाळा कुठे आहात तू? सापडली का तुला? नितू कुठे गात तू? नितूची आत्तू कुठे? नितूची आत्तू कुठे आहे? दिसली? ये तू। कुठे बाळ? एटीएम मध्ये आलंय। बाहेर एवढं गरम होतंय, घरात पण गरम होतंय। जरा इथे एसी मध्ये बसल्यानंतर छान वाटतंय। दिवसभर तशी मी हॉस्पिटल मध्ये एसी मध्येच असते, पण घरी आलं की किंवा बाहेर आलं की खूप गरम होतं। बाळा तुला कसं वाटतंय? खोकला आला?
मध्ये चक्कर मारून जायचं. पैसे काढायचे असं नसतं, येऊन जायचं. गाडीचं काम करून घेतलं. गाडीला 2000 रुपये खर्च आला. नुकसान झालं, पण आता काय. सर्वात अगोदर आम्ही मंदिरात गेलो. मंदिरातून जाऊन आलो आणि पार्किंग मध्ये थोडा वेळ खेळलो. तिथून परत आम्ही गाडी आणायला गेलो. सर्व्हिसिंगला गाडी टाकली होती. गाडीचं काम केलं. आता व्यवस्थित दुरुस्त झाली. व्यवस्थित झाली की नाही ते बघायला एक राऊंड मारून आलो. जाता जाता ATM मध्ये गेलो आणि येताना घरी आईस्क्रीम घेऊन आलो. आता आईस्क्रीम खाऊया. फुलचं हे टूटी फ्रुटी फ्लेवरचं आईस्क्रीम आणलंय. फर्स्ट टाइमच आम्ही हा फ्लेवर आणलाय. बघूया आता कसा आहे तो. आम्ही गावाला गेलो त्यामुळे घरात खूप झुरळ झाले आणि खूप मोठी मोठी झुरळ झाले होते, तर ते मी मारण्यासाठी औषध मारलं आणि 8-10 दिवस या ट्रॉलीतले सगळं सामान वगैरे काढून ठेवलं होतं. आज सगळ्या ट्रॉली व्यवस्थित पुसून धुवून वगैरे घेतलेले आहेत आणि आता उद्या त्याच्यामध्ये सामान लावायचं. इकडे मी काही भांडी ट्रॉलीमध्ये ठेवलेली आहेत. अजून बरीचशी बाकी आहेत लावायची. घरात किचन ट्रॉली असावी असं मला पहिल्यापासून वाटत होतं. आता आणली आहे, पण खरं त्याला मेंटेन करणं खूप अवघड आहे असं वाटायला लागलेलं आहे. जेवण वगैरे झालं, घरातली कामं पण आवरली आणि खूप गरम होतंय त्याच्यामुळे आंघोळ केली तरी देखील घाम यायला लागलाय आणखी. रात्री झोपतानाच पाण्याचा डेरा पण भरून ठेवतोय जेणेकरून रात्रभरामध्ये पाणी थंड होईल. आईसोबत बाळाने पण आंघोळ केली आता रात्री. आज आता झोप आली का बाळाला? नाही, बाळाला बाबांना दे नीट न्यायची. चला रात्रीचे 11:15 वाजलेत. आता घरी पाहुणे आलेत. राणी दिदी, दिनेश दादा, शौर्या. तर आम्ही सगळ्यांनी मिळून आईस्क्रीम खाल्लं. थोड्या गप्पा चालू आहेत. थोड्या वेळानंतर लगेच झोपायचं. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये.